हॅलो फ्रेंड, मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की रेल्वे ग्रुप डीची एक्झाम सुरू झालेली आहे 3 ऑगस्टपासून, बरोबर. आणि काल 3 ऑगस्टला ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्तेच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे मित्रांनो, कारण बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की सर प्रश्न कोणत्या टॉपिकवर येत आहेत, किती येत आहेत, हे थोडीशी माहिती द्या, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, चला आपण बघूया. हे पहिल्यांदा बुद्धिमत्तेचे टॉपिक आहेत ज्यावर रेल्वेने प्रश्न विचारले आहेत 3 ऑगस्टच्या शिफ्ट 1, 2, 3 मध्ये. ठीक आहे, तर त्या पद्धतीने मी विश्लेषण केलेलं आहे की हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, हे टॉपिक परफेक्टच करा, अजून रिव्हिजन करा याची. ठीक आहे, पहिलं म्हणजे दिशा आणि अंतर, यावरती 2 मार्काला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, डिस्टन्स अँड डायरेक्शन याच्यावरती 2 प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, दुसरा आहे तर्क आणि अनुमान म्हणजे सिलोलिझम, यावरती 2 प्रश्न आहेत. तर्क आणि अनुमान तुम्हाला माहीतच आहे की विधान आणि निष्कर्ष त्यामध्ये असतात, 2 विधाने असतात, त्याच्यावरून आपण वेन आकृती काढतो एक प्रकारे, आणि त्यावरून ते निष्कर्ष जे आहे ते तर्कसंगत आहेत का हे आपण बघायचं असतं आपल्याला. ठीक आहे, आणि याच्यावरून प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये येतो हे माहीतच आहे, त्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंटच आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे, मी आधीच सांगितलं होतं. आणि यावरती आपण जे 4 टाईप घेतलेत, 4 टाईपवरतीच प्रश्न आलेले, 4-5 टाईप त्याच्यावरचेच प्रश्न आहेत याच्यामध्ये पण. ठीक आहे, हा तर एकच टाईप आहे, तुम्हाला माहित आहे की त्याच टाईपवर प्रश्न येतात. त्यानंतर विश्लेषणात्मक तर्कशक्ती म्हणजे रांगेवरील उदाहरणे आणि बैठक व्यवस्था, या दोन्हीवर मिळून 3 मार्कापर्यंत प्रश्न आलेत. रांगेवरील उदाहरणेवरी 1 आणि बैठक व्यवस्थावरती 2. आता बैठक व्यवस्थामध्ये उत्तर इकडे तोंड करून घेतलेला आहे, वर्तुळाकार घेतलेला आहे आपण. त्यानंतर परत इमारती असतील, वार असतील, ह्या पद्धतीने आपण घेतलं होतं ना, त्यावरती 3 प्रश्न जवळपास ह्या दोन्हीवरती विचारले गेलेले आहेत, आणि हे दोन्ही पण आपण घेतलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर नातेसंबंध, तुम्हाला माहित आहे 3 टाईप आहेत महत्वाचे, आणि तेच टाईप करायचे आहेत. त्याच्यावरती 1 किंवा 2 प्रश्न येत आहेत, 1 किंवा 2 क्वेश्चन नातेसंबंध वरती म्हणजे ब्लड रिलेशन किंवा रिलेशनशिप वरती येत आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर तर्क व अनुमान, डबल घेतला का तर्क आणि अनुमान. ठीक आहे, वरती झालेला आहे तर्क आणि अनुमान. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा श्रेणी. श्रेणीवरती वर्ण आणि संख्या श्रेणी, अल्फाबेटिकल आणि नंबर सिरीज वरती पण 5 ते 6 प्रश्न म्हणजे 4 ते 5 प्रश्न तर आलेले आहेत. पण आता प्रत्येक शिफ्टमध्ये एवढे प्रश्न येतील असं नाही मित्रांनो. इथं 5 ते 6 प्रश्न घेतले जरी असतील तरी एखाद्यामध्ये याच्यावर जास्त पडतील, एखाद्यामध्ये सांकेतिक भाषावरती जास्त पडतील, एखाद्यावरती सहसंबंधवरती जास्त पडतील, संख्या सहसंबंध किंवा वर्ण सहसंबंध म्हणजे ॲनॉलॉजी याच्यावर जास्त पडतील. तर त्या आता इथं पण 2 प्रश्न जवळपास विचारलेत संख्या आणि वर्ण सहसंबंधवरती. ठीक आहे, मांडणी व रचना, मोडणी झाले तर मांडणी आहे. ठीक आहे, मांडणी व रचना म्हणजेच अरेंजमेंट आणि पॅटर्न, हा तर टाईपच वेगळा आहे तुम्हाला माहिती आहे, आणि यावरती पण 2 ते 3 प्रश्न विचारलेत. ठीक आहे, त्यामुळे हा पण टॉपिक परफेक्ट करा, आपण तो टॉपिक घेतलेला आहे. वेगळा टॉपिक आहे, सिलेबसमध्ये पण नाही, म्हणजे नाव आणि त्या तरी पण आपल्याला प्रश्न PYQ बघून आपण घेतलेला आहे, त्यामुळे हा पण टॉपिक करा. ठीक आहे, अंकगणितीय क्रिया मॅथमॅटिकल ऑपरेशन वरती पण 2 प्रश्न फिक्स विचारले गेलेले आहेत. तर हे टॉपिक तुमच्या सांकेतिक भाषावरती पण 2 ते 3 प्रश्न आहेत. तर हे टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहेत की जवळपास यावरतीच बघा किती प्रश्न विचारले गेलेले आहेत. 10 टॉपिक आहेत, त्यातला हा डबल झालेला आहे. तर्क व अनुमान, बरोबर, तर्क व अनुमान डबल झालेला आहे. ठीक आहे, तरी हे 2 टॉपिक वेगळे आहेत. तर इथं सरासरी बघा 2, 4, 5, 6, 7 आणि 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 जवळपास 20 प्रश्न तुम्हाला या 9 टॉपिक मधूनच पडत आहेत. किती? 20 प्रश्न. आता ग्रुप डी मध्ये किती प्रश्न असतात? 30 प्रश्न, बरोबर, बुद्धिमत्तेचे ग्रुप डी मध्ये त्यातले 20 ते 22 प्रश्न तुम्हाला यातले आहेत. 25 पर्यंत म्हटलं तरी चालेल. त्यामुळे इथं तुम्हाला 25 जर मार्क तुमची आली एवढ्यात, तर बाकीचं मग जे टॉपिक राहिलेले आहेत त्यात एखादा दुसरा प्रश्न इकडं तिकडं होऊन वरची 4-5 प्रश्न पडतात. तर इथं 25 मार्काचं सर्व बघितलं तुम्ही कॅल्क्युलेशन करून तर तुमच्या लक्षात येईल की इथं 2, 2, 4, 5, 6 आणि इथं 4, 10, 2, 12, बरोबर, 14, 15, 16, इथं 4 प्रश्न 20, इथं 2, 22, 24 म्हणजे 25 प्रश्नापर्यंत तुम्हाला एवढे टॉपिक केले तर 25+ मार्क पडतील बुद्धिमत्तेत. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे या टॉपिक आणि हे सर्व टॉपिक आपण घेतलेले आहेत, बरोबर.
डिजिटल बोर्डवर आपण सर्व टॉपिक हे घेतले, त्यामुळे हे टॉपिक परफेक्ट करा. आता गणिताचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गणितामध्ये सरळ रूप म्हणजे संख्याचे प्रकार प्लस बॉडमास सरळ रूप, विभाजितेच्या कसोट्या यावरती जवळपास 3 प्रश्न येतात. इथं 2 घेतले, 3 प्रश्न येतात त्यावरती. विभाजितेच्या कसोट्या, बॉडमास, संख्याचे प्रकार, हे जे बेसिक 3 पहिले 2-3 नाहीत त्यावरती 3 प्रश्न येत आहेत. ठीक आहे. त्यानंतर लसावी मसावीवरती एक प्रश्न आहे. ठीक आहे, फिक्स आहे प्रश्न पडतोय. टक्केवारी म्हणजे शेकडेवारीवरती 2 प्रश्न तरी विचारले जात आहेत. ठीक आहे. त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यावरती 1 किंवा 2 प्रश्न, एक सरळ व्याजवर एक चक्रवाढ व्याजवर किंवा दोन्ही मिळून एकच असा 1 किंवा 2 प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे गुणोत्तर व प्रमाण, याच्यावर फिक्स प्रश्न पडतो. तुम्हाला माहित आहे 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर पण पडतो. सोपा प्रश्न असतो पण पडतो. आता सांख्यिकीवरती 1 किंवा 2 प्रश्न फिक्स आलेले आहेत 3 ऑगस्टला. ठीक आहे. त्रिकोणमितीवरती 2 प्रश्न विचारले जातात, एक साइन कॉसवर आणि एक अवनत कोण, उन्नत कोण वगैरे तो टॉपिक आहे त्यावरती एक. ठीक आहे. अशा पद्धतीने 2 प्रश्न विचारले जातात. नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस याच्यावरती 1 ते 2 प्रश्न विचारले गेले होते. वेळ आणि अंतर, टाइम अँड डिस्टन्स वरती पण 1-2 प्रश्न होते. त्यानंतर वेग आणि अंतर, स्पीड अँड डिस्टन्स वरती पण 1-2 प्रश्न होते. ठीक आहे. सरासरीवरती प्रश्न फिक्स होता 1 किंवा 2. बीजगणित वरती प्रश्न होता, अल्जेब्रावरती. ठीक आहे. आणि त्यानंतर क्षेत्रफळ, क्षेत्रमापन म्हणजे क्षेत्रफळ आणि घनफळ याच्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत. आता हे पण टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत की 25 पैकी एक 22 मार्कापर्यंत प्रश्न याच्यावर येत आहेत. राहिलेल्यामध्ये अजून बघू पुढच्या, अजून तुम्हाला मी विश्लेषण 1-2 दिवसाचं सांगेलच की पुढे की काय विचारलं जात आहे ते. ठीक आहे मित्रांनो. तर सध्या तरी गणित आणि बुद्धिमत्तेचे या टॉपिकवर जास्त लक्ष द्या. अजून कुणाला माहीत असेल जे पेपर देऊन आले असतील त्यांनी आपल्या या व्हॉट्सअप नंबरवर ते मेसेज करून कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते, किती आले होते ही माहिती द्या, जेणेकरून पुढच्या मुलांना आपल्याला त्या पद्धतीने व्हिडिओ बनवून सांगता येईल. ठीक आहे मित्रांनो. या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही माहिती देऊ शकता त्या पद्धतीने. ठीक आहे. हे आपले मार्केटमध्ये पुस्तक आहेत मित्रांनो. तुम्ही जर रेल्वे एक्झामचा अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्ही कोणत्या एक्झामचा अभ्यास करताय त्यानुसार हे पुस्तक घेऊ शकता. बघा, NTPCचा जर तुम्ही अभ्यास करत असेल अंडर ग्रॅज्युएट तर हे पुस्तक आहे. अंडर ग्रॅज्युएटचा प्रश्नपत्रिका संच, ग्रुप डीचा आता पेपर आहे त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर ग्रुप डी प्रश्नपत्रिका संच घेऊ शकता. मार्केटमध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी. अधिक माहितीसाठी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे, या नंबरवर मेसेज करून विचारू शकता किंवा कॉल करून विचारू शकता की आमच्या जिल्ह्याला पुस्तक कुठे भेटेल. त्यानुसार तुम्हाला ते आपण माहिती देऊ तुमच्या जिल्ह्याला. किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तरी पण आपल्या ॲपमधून ऑर्डर करू शकता किंवा या नंबरवर मेसेज करू शकता. ठीक आहे मित्रांनो. दुसरं आहे टेक्निशियनचं. टेक्निशियन ग्रेड 3चा तुम्ही अभ्यास करत असाल तर टेक्निशियन प्रश्नपत्रिका संच पण आपला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ALPचा अभ्यास करत असाल तर ALPचा पण आहे. हे पुस्तक सध्या आपलं ॲडिशन करायला टाकलेलं आहे. लवकरच हे पण पुस्तक मार्केटमध्ये येणार आहे आपलं विज्ञानसाठीचं. ठीक आहे मित्रांनो. अधिक माहितीसाठी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे. सिटी इन्फॉर्मेशन आणि हॉल तिकीट म्हणजे ई-कॉल लेटर कसं चेक करायचं किंवा लिंक त्याची चेक करण्याची लिंक जर कोणाकडे नसेल किंवा माहीत नसेल तर आपल्याला या नंबरवर मेसेज करा, सिटी इन्फॉर्मेशन लिंक म्हणून. लगेच तुम्हाला सिटी इन्फॉर्मेशन किंवा हॉल तिकीट चेक करण्याची लिंक पाठवली जाईल. त्याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा आणि तुमची बर्थ डेट टाकली की तुम्हाला ते येऊन जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे. अजून काय डाऊट असेल तर याच्यावर कमेंट करा. हे टॉपिक परफेक्ट करून घ्या. ह्या टॉपिकवरती गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे या टॉपिकवरती लक्ष द्या आणि टॉपिक परफेक्ट करा एक्झामसाठी. अजून काही तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर ज्यांनी एक्झाम देतील त्यांना अजून काय प्रश्न वेगळे दिसले, वेगळा टॉपिक दिसला तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करून व्हॉट्सअपवर मेसेज करून नक्की सांगा की सर या टॉपिकवर एवढे प्रश्न होते, या टॉपिकवर एवढे होते, अशा टाईपचा प्रश्न होता, जेणेकरून आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू पुढच्या मुलांसाठी. ठीक आहे मित्रांनो. थँक्यू फ्रेंड.